नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरती प्रश्नसंच बघत आहोत, जे की ऑल एक्झामला महत्त्वाचे टॉपिक आहे। जिल्हा न्यायालय, पोलीस भरती, कारागृह विभाग, पुरवठा निरीक्षक, तसेच PWD, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व ऑल एक्झामला, ऑल सरळ सेवा एक्झामला, MPSCला सुद्धा ही खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरती भरपूर वेळेस प्रश्न विचारण्यात येतात। तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरती प्रश्नसंच बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला याची PDF लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। याची PDF सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। तर बघा प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? अरबी समुद्र आहे। कोणता? अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे। प्रश्न क्रमांक 3, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? कोकण किनारपट्टीवर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। कोणता पडतो? प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो। प्रश्न क्रमांक 4, रामसर यादीत प्रवेश करणारे रिकामी जागा हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रामसर यादीत प्रवेश करणारे कोणतं? नांदूर मधमेश्वर। कोणतं? नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती? तर बघा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जमात आहे मांडिया गोंड। कोणती आहे? मांडिया गोंड। प्रश्न क्रमांक 6, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर हे बैराट शिखर आहे। कुठलं? बैराट शिखर। कुठलं शिखर आहे? बैराट शिखर आहे। प्रश्न क्रमांक 7, भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर कोणते? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या ज्या मध्यवर्ती ठिकाण आहे ते कोणतं आहे? कुठली सिटी आहे? नागपूर सिटी। कुठली? नागपूर सिटी हे भारताच्या मध्यवर्ती ठिकाणचे शहर आहे। प्रश्न क्रमांक 8, भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील विचारलेला आहे सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? राष्ट्रीय महामार्ग NH7, NH44 महामार्ग 7, राष्ट्रीय महामार्ग 7 NH44 कोणता आहे? महामार्ग 7 NH44 हा आहे। प्रश्न क्रमांक 9, पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत। कोणत्या विभागात आहेत विद्यार्थी मित्रांनो? पानझडी विदर्भामध्ये। कुठल्या? विदर्भामध्ये पानझडी वृक्षाची वने आढळतात। कुठली? पानझडी वृक्षांची वने विदर्भामध्ये आढळतात, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। प्रश्न क्रमांक 10, समुद्राच्या काठी वाढणारे वनस्पती कोणती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती कोणती आहे? सुंद्री। कोणती वनस्पती आढळते समुद्राच्या काठाला? सुंद्री वनस्पती आढळते। प्रश्न क्रमांक 11, सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री पर्वत हा अवशिष्ट पर्वत आहे। कुठला आहे? अवशिष्ट पर्वत आहे। अवशिष्ट पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 12, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा हरिश्चंद्र बालाघाट डोंगर हा अहमदनगर या जिल्ह्यात आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतातील नद्या, महाराष्ट्रातील नद्या या टॉपिकवरती आपण ट्रिक्सनी कसं लक्षात ठेवणार आहे याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे। तसेच अभयारण्य, महाराष्ट्रातील अभयारण्य या टॉपिकवरती सुद्धा आपण ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तसेच आता आपण याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत, ट्रिक्सनुसार व्हिडिओ बनवणार आहोत, म्हणजे ट्रिक्सनुसार लगेच लक्षात राहणार आहे। तर प्रश्न क्रमांक 13 बघा, पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर कोणतं आहे? हरिश्चंद्रगड हा पुण्यातील सर्वोच्च शिखर आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती आहे? पितळखोर ही भारतातील सर्वात प्राचीन लेणी आहे। ती कुठं आहे? औरंगाबाद म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 15, रिकामी जागा हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे।
तर बघा सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण म्हणजे सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? अंबोली. कुठे येते ही अंबोली? कोकणामध्ये. कुठे येते? कोकणामध्ये. सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो? अंबोली या ठिकाणी पडतो. म्हणजे पर्जन्याचे ठिकाण सर्वात जास्त अंबोली. प्रश्न क्रमांक 16. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फेकरी हा जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. कुठल्या? जळगाव या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर कुठल्या राज्याची? मध्य प्रदेश. मध्य प्रदेशला सर्वात जास्त सीमा लाभलेली आहे मध्य प्रदेश या राज्याची. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राच्या उत्तरेकडे रिकामी जागा पर्वतरांग व रिकामी जागा टेकड्या आहेत. तर बघा महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांग आहे. कोणती? सातपुडा पर्वतरांग आणि गाविलगड टेकड्या आहेत. कुठल्या? गाविलगड टेकड्या. सातपुडा पर्वतरांग आणि गाविलगड टेकड्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे कुठला पर्वत आहे? सातपुडा आणि टेकड्या कुठल्या आहेत? गाविलगड टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 19. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगाच्या रांगेला काय म्हणतात? बघा डोंगराच्या रांगेला काय म्हणतात? तर काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? निर्मळ रांग. निर्मळ रांग म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता? तर कोणता आहे? पीठ. कुठला दगड आहे? पीठ. प्रश्न क्रमांक 21. नागपूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नागपूर विद्यापीठाची स्थापना ही 1923ला झाली. कधी? 1923ला झाली. प्रश्न क्रमांक 22. वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वसईचा भुईकोट किल्ला हा ठाणे जिल्ह्यात आहे. कुठल्या? ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 23. सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर सुपारी संशोधन केंद्र हे श्रीवर्धन रायगडमध्ये आहे. कुठं आहे? रायगड या जिल्ह्यात आहे सुपारी संशोधन केंद्र. प्रश्न क्रमांक 24. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पंढरपूर हे शहर सर्वांना माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो, कुठं? भीमा नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 25. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? औरंगाबाद शहर ओळखले जाते, म्हणजे आताचे छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 26. टेबल लँड या नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टेबल लँड पाचगणी. कोणता भाग? पाचगणी म्हणून. पाचगणी या भागाला काय बोलतात? टेबल लँड म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27. वारली पेंटिंग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? तर कुठल्या? वारली जमात कुठल्या राज्यात आहेत? महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत वारली जमात. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात साक्षरतेचे प्रमाण छत्तीसगड या जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक 29. मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर हे आहे. तर कोणते आहे? नावाशेवा. कुठले? नावाशेवा हे बंदर आहे. मुंबई बंदरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कुठलं बंदर आहे? नावाशेवा. प्रश्न क्रमांक 30. पश्चिम महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. तर कुठले? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये. कुठल्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर आपण घेतलेले आहेत. आणखी क्वेश्चन घ्यायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा भूगोल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखी जर व्हिडिओ बनवायचे असतील तर प्लीज कमेंट करून सांगा की कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचे आहेत. आपण ट्रिक्सनुसार सुद्धा व्हिडिओ बनवतो विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या. आपण आतापर्यंत भारतातील नद्या आणि महाराष्ट्रातील अभयारण्य या टॉपिकवरती ट्रिक्सनुसार आपण व्हिडिओज बनवलेले आहेत. जर तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवायचे आहेत ते सुद्धा सांगा, म्हणजे त्यानुसार आपण व्हिडिओज बनवणार आहोत.